मुळात नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत हे देवेंद्र फडणवीसजी यांनाही कळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती जोरदार निशाणे साधले. काय म्हणून? मोदी म्हणतात की काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करते आणि फडणवीस म्हणतात की जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता ही मोदींमध्ये आहे असं अमेरिकेचे नेते म्हणतात. त्यामुळे काँग्रेसने बदनामी करणं थांबवावं. मुळात नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत हे देवेंद्र फडणवीसजी यांनाही कळत आहे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असती तर इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे जे प्राण गेले ते गेले नसते. आणि हा दोन देशातल्या संघर्षाला जबाबदार मोदी यांचे मालक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे.